पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून निकाल लावून घेतला आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे व आज नवीन सरकार स्थापन केले जात आहे। याच्या विरोधात आज ईव्हीएम मशीन फोडून निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, विधानसभा स्मारक सूरज पाटील, उपतालुका प्रमुख बबन कोळी, म्हैसाळ विभाग प्रमुख संदीप वनमोर, मिरज तालुका संघटक किरण कांबळे, विभाग प्रमुख सुनील ढोले, वड्डी शहर प्रमुख दशरथ मगदूम, टाकळी शहर प्रमुख विश्वास कांबळे, महिला आघाडीच्या शांती जमादार सरोजिनी माळी, युवा सेना मिरज शहर समन्वयक लखन घोडे, उपशहर प्रमुख अफसर नदाफ, उपशहर प्रमुख अजित हक्के, उपशहर प्रमुख रोहित घोडके, विभाग प्रमुख अब्दुल मोमीन, विभाग प्रमुख प्रथमेश यंगार, विभाग समन्वयक सागर आमले व शिवसैनिक व युवा सैनिकरी उपस्थित होते। या आंदोलनाचे नियोजन युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांनी केले। देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। बस क्या आगे के बस रेडी करो। जय जय शिवाजी, शिवसेना, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। महाराज की जय, जय शिवाजी। जो भाजपचा विजय झालेला आहे हा कोटारडा विजय असून हा विजय ईव्हीएमचा आहे। ईव्हीएम कसं मॅनेज करायचं, मतं कशी डिवाइड करायची, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत मग ते शिंदे गटाचे असू देत, कमळाचे असू देत, बरोबर 1,26,000 ते 1,38,000 मतं त्यांना पडलेले आहेत। काही उमेदवार अशी निवडून त्यांना सम संख्या आहे, 1,26,000 संख्या आहे। तर असं कसं होऊ शकतं, ह्याच्या आधी कधीही झालेलं नाही आहे। सगळे पक्ष काँग्रेस असू दे किंवा शरद पवार राष्ट्रवादी दे, उद्धव ठाकरे शिवसेना असू दे, सगळेजण सांगतायत बाबा मशालला मतदान करा, तुतारीला मतदान करा, शिंदे गटाचे लोक सांगतात धनुष्याला करा। पण हे जे भाजपवाले आहेत त्यांनी कुणाला सांगत नाही की कमळाला मतदान करा, तुम्ही कुणालाही मतदान करा, मत येणार आम्हाला कमळालाच। ह्या प्रकारे यांचं चालू आहे। एवढा जल्लोष त्यांचा जरी सगळे आमदार निवडून आले असले तर त्यांच्यात जल्लोष काही दिसत नाही आहे। आमदार कुठलाही खुश नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की मशीनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत। आणि आम्ही ह्या ठिकाणी ईव्हीएमचा निषेध करतो। इथून पुढे जे काही इलेक्शन होतील ते सगळे टप्पा मतदान व्हायला पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे। ईव्हीएमवर जर मतदान असेल तर आम्ही शिवसैनिक मतदान करणार नाही असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो।